आदिवासी कुटुंबात लहानाचा मोठा झाला. कावळा माणसाप्रमाणे काका बाबा बोलू लागला. व्हिडिओ पाहून व्हाल थक्क. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील शेवटे आणि अतिदुर्गम भागातील गाव म्हणून गारगाव अशी या गावाची ओळख आहे. पण सध्या हे गाव एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आलं आहे. या गावात एक चक्क बोलणारा कावळा आढळून आला आहे. एका आदिवासी कुटुंबाने या कावळ्याचं संगोपन करत त्याला घरात पाळलं आहे, जो अगदी माणसाप्रमाणे बोलतो. लहानपणापासून कावळा याच कुटुंबासोबत राहत असल्याने तो चक्क माणसासारखा बोलायला शिकला आहे. सध्या या कावळ्याची सर्वत्र एकच चर्चा रंगत असून सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ तुफान प्रसारित होत आहेत. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गारगाव येथील मंगळ्या मुखणे यांच्या घरी 3 वर्षांपूर्वी त्यांच्या मुलांनी एक कावळ्याचं लहान पिल्लू आणलं. हा कावळा लहानाचा मोठा यांच्याकडे झाला आणि त्यावेळी त्यांनी त्याचे अगदी प्रेमाने संगोपन केलं. शिवाय लहानपणापासून त्यासोबत संवाद साधला. कालांतराने तो काही शब्द उच्चारू लागला. यामुळे तो पुढे माणसाप्रमाणे बोलणे, माणसाप्रमाणे राहणे या गोष्टी शिकला. सध्या हा कावळा चक्क माणसासारखा बोलतो आहे. या कावळ्याची सगळीकडे चर्चा असून पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील शेवटे आणि अतिदुर्गम भागातील गाव म्हणून गारगाव यामुळे नव्यानं चर्चेत आलं आहे. ए बाय इकडे ना, असू दे, येऊ दे आमचे. बाय ये ग, अरे असू दे ना. तो पण ते आम्ही घेऊन चाललो. हा ए बाय इकडे ये ना. आवाज दे. बाय. बाबा कुठे? बाबा बाबा कुठे? बाबा आई बाबा पाहुण्या गेल्यात. आई पा खरंच का काय? पाहुण्या गेल्यात नाही. तू कोण र? काल्या ना रे तू? खोटा मी ना र? खोटा तू आहेस? खोटा तूच र तू? नाही ना सांगतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पालघर.